संघाचा अजेंडा छुपा आहे. संघ भारताच्या संविधानाला मानत नाही. संघ आपल्या तिरंगा ध्वजाला मानत नाही. संघ आपल्या नियमांना मानत नाही, कायद्यांना मानत नाही. आणि याचा पुरावा हा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उद्या 100 वर्ष पूर्ण होत असताना अजूनही त्यांनी त्यांच्या संघटनेची नोंदणी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. जर त्यांच्या भारताच्या संविधानावर विश्वास असता तर त्यांनी स्वतःच्या संघटनेचं नोंदणी केलं असतं. नोंदणी करताना त्यांचं ध्येय काय, धोरण काय, त्यांचं स्वप्न काय याचाही उल्लेख केला असता. मात्र त्यांचा जो अजेंडा आहे हा लोकांना कळला नाही पाहिजे म्हणून ते म्हणतात बंद मुठ्ठी 1.25 लाख. तिरंगा झेंडाही त्यांना मान्य नाही. आता कोणीतरी घुसून तो लावला म्हणून झेंडा वंदन होतंय नागपूरकरांना सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यालाही त्यांचा कुठेही जो आहे त्याच्यावर विश्वास नाही. आणि त्यांच्या स्वप्नातला जो भारत आहे हा आजचा भारत, गांधींच्या स्वप्नातला भारत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत, गाडगे महाराज तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातला भारत, वारकरी संप्रदायाच्या स्वप्नातला भारत, बुद्धांच्या स्वप्नातला भारत, महावीरांच्या स्वप्नातला भारत नाही. त्यांचा भारत हा अस्पृश्यतेवर आधारित आहे. त्यांचा भारत हा जातीच्या चतुर्वर्णावर हा आधारित आहे. स्त्री पुरुष समानता नाकारणारा आहे. आपल्या सगळ्यांना राजसत्ता मिळाली पाहिजे हा देखील विचार तो नाकारणारा आहे. आणि याकरता स्वयंसेवक संघ गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.